पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। प्रत्येक धर्मग्रंथ त्या धर्माला चालवतात, परंतु सर्व धर्माला आणि देशाला चालवणारा एकच ग्रंथ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान। दादासाहेब शेळके यांचे प्रतिपादन। भीम महोत्सव 25 माहूर येथे दिनांक 29/3/25 रोजी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी प्रतिपादन केले की हिंदूचे धर्मग्रंथ, मुस्लिमचे धर्मग्रंथ तथा जैनचे धर्मग्रंथ त्या धर्माला चालवतात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे सर्व देशाला आणि धर्माला चालवतो, असे प्रतिपादन मोठ्या थाटात भीम टायगर सेनेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब शेळके यांनी काढले। दिनांक 29/3/25 रोजी माहूर येथे झालेल्या भीम महोत्सव 25 या कार्यक्रमात दादासाहेब शेळके बोलत होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माहूर येथील नगराध्यक्ष फिरोज डोसानी हे होते, तर कार्याध्यक्ष प्रकाश गायकवाड हे होते, आयोजक आकाश कांबळे हे होते। या कार्यक्रमामध्ये किनवट येथील माननीय अरुण आळणे व करुणा आळणे यांचा संथागार चालवण्याच्या उद्देशाने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला, तर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पत्रकार गौतम तुपसुंदरे, संदेश तुपसुंदरे यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे संचालन देवाकांत वंजारे यांनी केले, तर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आयुष्यमान दादासाहेब शेळके होते। दादासाहेब शेळके यांच्या बहारदार भाषणातून त्यांनी केलेले प्रतिपादन आपण ऐकूया। धर्मग्रंथाबद्दल आदर आहे। मला सांगा, खराटे साहेब भगवद्गीता कशाला गाईड करतं? हिंदू धर्माला। कुराण कशाला गाईड करतं? मुस्लिम धर्माला। बायबल कशाला गाईड करतं? ख्रिश्चन धर्माला। देशाला करते का? पण बाबासाहेबांचं संविधान आणि सगळ्या देशाला गाईड करतं, सगळ्या धर्माला गाईड करतं। म्हणून जबाबदारीने बोलतो, देशात बाबासाहेबांचं संविधान लागू होण्यापूर्वी भारत अखंड नव्हता, 550 राज्यामध्ये विभागला गेला होता। आज 28 राज्ये, 9 केंद्रशासित प्रदेश, 10 धर्म, 7,500 जाती, शेकडो प्रथा, परंपरा, भाषा, आणि या सगळ्यांना एका माळेत गुंफण्याचं काम माझ्या बाबासाहेबांचं संविधान करतं, म्हणून भारत देश टिकून आहे। मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।